नमस्कार मित्रांनो. तर यावर्षीचा सुधारित पीक विम्याचा जी-आर शासनाकडून आता आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या जी-आरमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, मागच्या वर्षीप्रमाणेच 80-110 कप अँड कॅप मॉडेलनुसारच हे पीक विमा राबवण्यात येणार आहे. तर हे 80-110 कप अँड कॅप मॉडेल नेमकं काय आहे याची सविस्तर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉमेंट करा. याचा सविस्तर व्हिडिओ आपण एक वेगळा बनवू. त्यामध्ये आपल्याला समजेल अशा भाषामध्ये आपण हे 80-110 कप अँड कॅप मॉडेल काय असते याबद्दल माहिती घेऊ. तर याच मॉडेलनुसार यावर्षीचा पण विमा राबवण्यात आलेला आहे. यामध्ये पिकाचा जोखीम स्तर हा 70% निवडण्यात आलेला आहे. तर जी-आर मध्ये सांगितल्याप्रमाणे हा पीक विमा भरण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वाचं म्हणजे ॲग्रिस्टेक फार्मर ID ही हवीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिजिटल कॅप सर्वे अंतर्गत तुमच्या पिकाचं पीक नोंदणी झालेली असली पाहिजे. त्यानंतर या पीक विम्याचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी 0.10 हेक्टर म्हणजे कमीत कमी 10 गुंठे तरी जमीन हवी. त्याच्या खाली जर असेल तर हा अर्ज तुम्हाला करता येणार नाही. आणि चौथा आणि महत्त्वाचं म्हणजे बोगस आणि फसवणुकीची जर काय आढळून आलं तर त्या शेतकऱ्याला पुढील 5 वर्षासाठी एकतर प्रधानमंत्री फसल विमा यापासून तर वंचित राहावंच लागेल. तसेच जे कोणत्या DBTद्वारे सरकारच्या कृषी योजना आहेत जसं की नमो शेतकरी योजना या प्रकारच्या जे काही योजना असतील ते योजना पण त्यांच्या 5 वर्षासाठी बंद करण्यात येते. त्यामुळं बोगस आणि खोटे अर्ज करू नका असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. आता बघू शेतकऱ्यांना किती हिस्सा यामध्ये भरावा लागणार आहे. तर खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% असा हा शेतकऱ्यांचा हिस्सा आहे. जर आपण नांदेड जिल्ह्याचा तक्ता बघितला तर यामध्ये बघा विमा संरक्षित रक्कम सोयाबीनची 62,500 आहे. त्यामध्ये विमा हप्ता दर यांना 5% तुम्हाला इथं भरायचे आहे. तर त्यातील 2% शेतकऱ्यांनी भरतील आणि उरलेले 1.5% हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरेल. तर त्यानुसार सोयाबीनचा जे आहे ते शेतकऱ्याला 1250 रुपये प्रति हेक्टर हा विमा येत आहे. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा पण चार्ट इथे बघू शकता. या जी-आरची लिंक किंवा हा जी-आर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. त्यातून तुम्ही ओपन करून तुमच्या जिल्ह्याचा हा चार्ट बघू शकता की तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती विमा भरावा लागत आहे. हे चार्ट बघा, यामध्ये कोण्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी दिलेली आहे हे दाखवलेलं आहे. अहिल्यानगर, चंद्रपूर, नाशिक यासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, तसेच HDFC जे आहे ते सोलापूर, जळगाव, सातारा. तर हा चार्ट पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथून तुम्ही हा चार्ट बघू शकता. तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे त्यानुसार तुम्ही या कंपनीला संपर्क करू शकता जर तुमची काय अडचण असेल तर. त्यानंतर अंतिम मुदत किती राहणार आहे तर खरीप पिकासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2026 ही दिलेली आहे. त्याच्या आत तुम्हाला खरीप पीक विम्याचा विमा हा भरावा लागणार आहे. रब्बीचे जर पीक बघितले तर त्यामध्ये रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर आणि गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकासाठी 15 डिसेंबर ही तारीख दिलेली आहे. आणि उन्हाळी भात, भुईमुग यासाठी 31 मार्च 2027 ही लास्ट तारीख दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला कप अँड कॅप मॉडेल हे काय आहे हे जाणून घ्यायचं असेल, त्याचबरोबर जे उंबरठा उत्पन्न हे शब्द तुम्ही पीक विम्याच्या प्रत्येक जी-आरमध्ये बघता ऐकता ते नेमकं काय असतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा. आपण त्याबद्दल सविस्तर असा पुढचा व्हिडिओ बनवता. तर चला भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.